प्रतापदादांनी खरं तर प्रमुख पाहुण्याचं भाषण केलेलं आहे. म्हणजे परीक्षकापेक्षा एक प्रमुख पाहुणा जे चांगलं भाषण करू शकतो ते प्रतापदादांनी करून झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यावर कुठली जबाबदारी उरलेली नाही. मला काय हवं ते मी बोलू शकतो. प्रतापदादा कायद्याचे अभ्यासक आहेत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभ्यासक आहेत. त्याच्या बाजूला आमच्या तुकडोजी बाबांचे अभ्यासक बसलेले आहेत. इकडे केळुसकर गुरुजींचे अभ्यासक बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परिवर्तन बसलेलं आहे. तर परिवर्तन काय आहे, तर ह्या महाराष्ट्र काय आहे त्याला अधोरेखित करणाऱ्या लोकांच्या मध्ये असणार एक मंच आहे जो प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र काय मरायला, हा महाराष्ट्र जगवण्याचा विषय. म्हणजे हा महाराष्ट्र मरायला टेकला आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा करणारा हा मंच आहे. आणि आपल्याला आपली जमीन, आपला महाराष्ट्र, आपली भूमी समजून घेण्याची एक संधी इथे उपलब्ध आहे. मला असं वाटतं की बाकीचे सगळे विषय या विषयाच्या आसपास येऊन बसतात. तो प्रेमाचा असो किंवा एकलव्याचा असो. महाराष्ट्र म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, महाराष्ट्र म्हणजे नकाशा नाही. महाराष्ट्र हा एक विचार. म्हणजे काय, तर आयडिया ऑफ महाराष्ट्र जसं आयडिया ऑफ इंडिया आहे तसं खरं तर आयडिया ऑफ महाराष्ट्र आहे. म्हणून महाराष्ट्र तो एका विशिष्ट भाषकांचा समूह आहे अशातला भाग नाही. म्हणजे महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची अनेक राज्य किंवा आता तेलुगू भाषिकांची एकाची 2 राज्य आहेत. पण मराठी भाषिकांची एक राज्य उभं राहिलं तेव्हा काहीतरी विचार केला गेला आणि त्याच्यातून हे राज्य उभं राहिलं. तेव्हा विचार करणारी माणसं होती म्हणून हे राज्य उभं राहिलं होतं. आता विचार करणारी माणसं आहेत का असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा हेच मुळात सगळ्यात महत्वाचं आहे. आणि वक्तृत्व स्पर्धा हे आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतात. आपण शक्यतो विचार करायला टाळणारे लोक असतो. तर आपल्याला विचार करण्यासाठी काहीतरी निमित्त मिळावं, आपल्याला विचार करण्यासाठी काहीतरी औचित्य मिळावं म्हणून या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा आहेत असं माझ्यासारख्या या वक्तृत्व स्पर्धाच्या जगण्यापासून म्हणजे वर्तुळापासून दूर असलेल्या माणसाला वाटतं. माझा वक्तृत्व स्पर्धेशी संबंध आला तो रिंगण वक्तृत्व स्पर्धेमुळे. बाकी मला वक्तृत्व हा शब्द बोलताना फार विचार करावा लागतो की अरे आपलं काय चुकत नाही ना, वक्तृत्व वगैरे असं काय ते सर्वसामान्यपणे बोलतात तसं. कारण हा काय असा जगण्याचा शब्द नाही. रोज काही वक्तृत्व हा शब्द कोण वापरत नाही. आम्ही म्हणतो भाषण विषण केलं का म्हणून. तर ही एक स्वतंत्र कला आहे, त्याचं स्वतंत्र जग आहे. मला ह्याचं आकर्षण ह्याच्यासाठीच वाटतं कारण विचार करणारी माणसं इथे एकत्र आहेत. आणि जसं स्वप्नील दादांनी सांगितलं की आपली भूमिका घेऊन येणारी 100तली 5 पोरं का असेना इकडे उभी असतात. त्यांना ऐकण्यासाठी आम्हाला इथे यायचं. माझा काहीतरी स्वतःचा विचार आहे की नाही, मला काहीतरी स्वतःला काहीतरी सांगायचंय की नाही या विषयावरचं असं सांगणारी एखादं तरी भाषण ऐकायला मिळालं तरी पुरे असतं. काय बाकी काहीच नको असतं. शब्दांचे फुलोरे आम्हाला नको असतात. वेळेत संपलं की नाही हा परीक्षकांचा भाग आहे. त्यांनी आशयाला किती स्थान दिलंय, त्यांनी मांडणीला किती स्थान दिलंय, त्याचे मार्क बिर्क द्यायचे ते सगळं परीक्षकांची गोष्ट आहे. माझ्यासारख्या माणसाला हेच समजून घ्यायचंय की माझ्या बरोबरीची माझ्या पुढच्या पिढीची मुलं नेमका कसा विचार करतात. तुम्ही सगळेजण नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात का तर मला माहित नाही. सर्वसामान्यपणे जी तुमच्या वयाची मुलं ज्या गोष्टी करतायत त्या गोष्टी तुम्ही करताय का मला माहित नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करणारी, वेगळं वाचणारी, म्हणजे एवढे मोठे मोठे रेफरन्स आले. अनेकांनी तर इतरांना काय सांगायचं तेच भाषणांमध्ये सांगितलं, स्वतःला काय सांगायचं ते राहूनच गेलं. इतके कोटेशन त्यांच्या भाषणामध्ये. काही गरज नाही आहे, म्हणजे गरज आहे पण मुळात मला काहीतरी सांगायचं त्याच्यासाठी कोणाची तरी कोटेशन हवी आहेत ना मला.
कोणाची तरी कोटेशन्स आहेत म्हणून मला त्याच्यातून मला काहीतरी सांगण्याचं मांडायचं नाही. कारण सांगणं हे माझ्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे जर माझ्याकडे आज काही नवीन सांगण्यासारखं नसेल तर मी इथे कशाला उभं राहायचं? बरोबर, म्हणजे मीही आज इथे कशाला उभं राहायचं? म्हणजे इथे खरं तर मी उभं राहण्याचं काही औचित्य नाही हे मला माहिती आहे. म्हणजे काय माझी तेवढी क्षमता नाही. खूप मोठी मोठी लोक इथे आलेली आहेत. म्हणजे सदानंद मोरे सर जिथे गेल्या वर्षी होते तिथे मी असणं हे म्हणजे काही माझं काही तिथे नाही. पण हाक चिकाचिकी बुबुम बुम नावाचं एक फार जबरदस्त गाणं लिहिणारा माणूस इथे बसला होता. प्रमुख प्रमुख पाहुणा म्हणून 2-3 वर्षांपूर्वी. बरोबर, हाक चिकाचिकी बुबुम बुम म्हणून एक गाणं आहे माहिती आहे तुम्हाला? करूया प्रेमाची तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू हात चिकाचिकी बुबुम बुम. हा. तर ते गाणं म्हणणारा एक माणूस इथे बसला होता. त्याच्यामुळे म्हटलं आपण तर बसू शकतो. पण बाकी अं, तर महत्वाचं काय तर आपल्या जगण्याचा भाग हे सांगणं मला जर काहीतरी सांगायचं आहे तर माझं सांगायचंय म्हणजे काय तर माझं जगणं आहे. जगणं हे माझे विचार करण्याशी जोडलेलं आहे. हे विचार करण्याचं एखादी संधी आहे, एखादा मंच आहे आणि माझी जगण्याची प्रोसेस सतत सुरू आहे. जसं प्रतापदादांनी सांगितलं की ते एक एक माझ्यातली गोष्ट छोटी छोटी बदलायची आहे. मला माझ्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि जर मला ते परिवर्तन घडवून आणायचं आहे तर मला एक विचार सतत बदलत बदलत मला माझ्या विचारांवर माझ्या जगण्यावर प्रयोग करत राहावे लागतील. मला ते समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यात बदल करावे लागतील. बरोबर, म्हणजे 7 वर्षाच्या नंतर आपण चुका केल्या तर त्याला माफी नाही, पण आपण चुका करत राहायला पाहिजे. परिवर्तन हे चुका करत राहण्यासाठीची गोष्ट आहे. म्हणजे प्रयोग करणारी माणसं जर चुका करायला घाबरायला लागली तर कसं होईल? चुका घडतील, त्याच्यासाठीच्या शिक्षा बघायला तयार आहोत, पण चुका करत राहा. बरोबर स्वामीराज? चुका करत राहावं लागेल आणि त्याच्यातून शिकत राहावं लागेल. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या जगण्याचा भाग आहे आणि तो जगण्याचा भाग हा विचारांच्या एका साखळीचा भाग आहे. मला माहिती आहे की मी खूप म्हणजे बोलायला नको, तुमच्या स्पर्धेचं कोण जिंकलं ते बघायला पाहिजे, पण सगळेजण एवढे बोललेत तर प्रमुख पाहुणा म्हणून थोडंसं बोलायला पाहिजे. तर तो बोलण्याच्या साखळीचा आपल्या जगण्याच्या विचारांच्या साखळीचा एक भाग आहे. म्हणजे जर मी काही लिहितोय तर मला ती माझ्या विचारांची साखळी पुढे जाते का हे महत्वाचं आहे. कळतंय मला काय सांगायचं? म्हणजे जगणं हा विचारांचा भाग आहे आणि तो विचार पुढे 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 आपला जातोय का की कुठे थांबलाय, अडकलाय? तर तो पुढे जायला पाहिजे तर ते कुठे कुठे व्यक्त व्हावं लागतं. कारण तो विचार करण्याच्या साखळीचा एक भाग असतो. बरोबर, विचार करण्याच्या साखळीचा भाग आहे. आणि मग ती साखळी पुढे पुढे गेली तर त्याच्यामध्ये सांगणं, बोलणं, वाचणं या सगळ्या क्रिया येतात. म्हणजे आपल्या मुळातल्या एकूण जगण्याच्या विकासातले ते काही त्या काही गोष्टी आहेत, काही वर्कआउट आहेत, ते काही व्यायाम आहेत जे आपण करतोय. बरं, बाकी काही याला एकूण जगण्याशी जोडूनच बघायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मी इथे परफॉर्मन्स करायला आलेलो नाहीये की मी इथे आलो, परफॉर्मन्स केला मस्तपैकी, सादरीकरण केलं आणि मी इथून गेलो. नाही, मी संवाद साधण्यासाठीच आलेलो. तर मला इथे येऊन फक्त पटापटा बोलायचं आहे, चांगली वाक्य बोलायची आहेत किंवा चांगला परफॉर्मन्स करायचा असं नाहीये. मला समोरच्याशी बोलावंच लागेल. जसं स्वप्नील त्याच्या आईबाबांशी बोलत असेल, म्हणजे मी नेहमी माझ्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना हेच सांगतो की डोळ्यासमोर एक माणूस ठेवल्याशिवाय आपण लिहिता कामा नये. असं हवेत लिहिता येत नाही, नाहीतर ते हवेतलंच असतं. तसं समोर एक माणूस पकडून किंवा 10 माणसं पकडून आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावाच लागेल. संवादामध्ये 2 गोष्टी आहेत, म्हणजे एक समोरचा बोलणारा आणि समोरचा. जर त्या दोन्ही गोष्टी असतील तरच तो संवाद असू शकतो. त्याच्यामुळे तो संवादच व्हायला पाहिजे आणि तो शब्दविना वगैरे असू शकत नाही. तो शब्द समजून घेऊनच आपल्याला करावा लागतो. तो परफॉर्मन्स असतो ही गोष्ट वेगळी, पण संवाद हा त्याचा गाभा आहे. ते आपण लक्षात ठेवायला हवं असं मला वाटतं. भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे. ती कायमच असते, पण भूमिका घेता यायला पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी किंमत चुकवण्याची तुमची किती तयारी आहे ही गोष्ट वेगळी, पण
भूमिका घेतली म्हणजे त्याची किंमत चुकवावीच लागते अशातला भाग नाही. जी गोष्ट कायम विद्रोह, कटुता याच्यातूनच आपली भूमिका मांडावी लागते अशातला भाग नाही. फार प्रेमाने, फार आनंदाने, एकमेकांचा विचार करून आपल्याला भूमिका मांडता येतात. त्याच्या कळतंय मला काय म्हणायचं? भूमिका मांडणं म्हणजे काहीतरी आक्रस्थळीच असायला पाहिजे. भूमिका मांडणं म्हणजे काहीतरी क्रांतिकारकच असायला पाहिजे, असं काही नाही. छान साध्या सोप्या शब्दात आपल्याला भूमिका मांडता येऊ शकतात. समोरच्याचा विचार करायला पाहिजे भूमिका मांडताना, कारण मी ज्याच्याशी बोलतोय ना त्याला ते कळायला तर पाहिजे की काय बोलतोय. म्हणजे आम्ही नेहमी पत्रकारितेत असं सांगतो की बाबा मी पडलो एखाद्या ठिकाणी जाताना, तर मी ती पडलो ही गोष्टच मी माझ्या घरातल्या आजीला वेगळ्या पद्धतीने सांगतो, माझ्या घरातल्या लहान मुलाला वेगळ्या पद्धतीने सांगतो, लांबच्या मित्राला वेगळ्या पद्धतीने सांगतो, जवळच्या मित्राला वेगळ्या पद्धतीने सांगतो, मैत्रिणीला आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो, बायकोला आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो. तर एकच गोष्ट असते घडलेली घटना, पण ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगत असतो. हे जे सांगणं आहे हे आपल्याला समजून घ्यावंच लागेल, तरच आपल्याला बोलता येणार आहे. आणि आपल्याकडे असं काहीतरी उभं करावं लागेल जे आपलं आहे. तो विचार पूर्वी कोणी सांगितलाच नाही असं असूच शकत नाही. म्हणजे ते कोणीही असू दे, म्हणजे ते कोणीही असू दे, कितीही मोठा विचारवंत असू दे, त्यांनी सांगितलेलं कधी ना कधी कोणी ना कोणी सांगून झालेलं आहे. इतकी वर्ष हे जग चाललेलं आहे. पण ते मला सापडलंय का विचार करताना, तर ते माझं होणार आहे. आणि ते मला सापडलेलं आपण शोधत राहायला पाहिजे. त्याच्यासाठीची ही प्रोसेस आहे. आणि मग ते मला सापडलेलं माझ्या जगण्यामध्ये आपोआप उतरत राहतं. आणि मग ते आपोआप उतरत गेलं की या स्पर्धेचं बक्षीस प्रत्येकाला भेटतं. म्हणजे ज्याच्या जीवनात उतरतं त्याला त्याचं बक्षीस मिळत जातं. सॉक्रेटिस असं म्हणतो, व्हर्च्यू इज लाईफ, म्हणजे व्हर्च्यू इज नॉलेज, व्हर्च्यू इज नॉलेज. सर्वसाधारणपणे असं म्हणतात की नॉलेज म्हणजे सद्गुण, म्हणजे हा एक व्हर्च्यू आहे. व्हर्च्यू म्हणजे गुण, सद्गुण. नॉलेज हा सद्गुण आहे. पण सॉक्रेटिस त्याच्या विरुद्ध सांगतो. तो सांगतो नॉलेज, सॉक्रेटिस असं सांगतो की व्हर्च्यू इज अ नॉलेज. म्हणजे मी काय म्हणजे वक्तृत्व स्पर्धेतला माणूस नसल्यामुळे माझा गोंधळ होतो. म्हणजे काय, तो सर्वसाधारणपणे असं म्हणतो आपण सद्गुण, नॉलेज म्हणजे ज्ञान हा एक सद्गुण आहे. पण सॉक्रेटिस म्हणतो की सद्गुण हे ज्ञान आहे, व्हर्च्यू इज नॉलेज. म्हणजे जर ते माझ्या जगण्याचा सद्गुण झाला एखादं ज्ञान, तर ते खरं ज्ञान. म्हणजे संवाद साधणं हा जर सद्गुण असेल, तर तो जर माझ्या जगण्याचा भाग झाला, तर ते खरं ज्ञान आहे. त्या ज्ञानापर्यंत आपण सगळ्यांनी पोचायला पाहिजे. काहीतरी मुख्य पाहुणा म्हणून आलो म्हणून काहीतरी थोडंसं गंभीर बोलायला पाहिजे म्हणून मी बोललो. बाकी मी इथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं निमंत्रण देण्यासाठी दरवर्षी येतो. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने रिंगण वक्तृत्व स्पर्धेसाठी या. 15 डिसेंबर म्हणजे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात, म्हणजे 3ऱ्या रविवारी, दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आळंदीच्या डुडुळगाव येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये आपली ही स्पर्धा असते. दरवर्षी आळंदी हेच एक ठिकाण, आणि दरवर्षी डिसेंबरचा 3रा आठवडा हीच वेळ. त्याच्यामुळे दरवर्षी तुम्ही सगळ्यांनी येत राहा. 15 ते 30 असा वयोगट आहे, म्हणजे कॉलेजमधूनच यायला पाहिजे अशातला काही भाग नाही. एका कॉलेजमधून किती जण आलात तरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही येऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही याच्या पुढेही येत राहू शकाल. त्या निमित्ताने तुम्ही सगळेजण संत साहित्यावर बोलता, याच्यापेक्षा माझ्यासाठी काही आनंदाची दुसरी गोष्ट नाही. या निमित्ताने इरफान म्हणाला की गेल्या वर्षी कबीर समजून घेता आला, यावर्षी बसवेश्वर समजून घ्यायचे, बसवण्णा समजून घ्यायचे. त्या निमित्ताने एखाद्या गोष्टीचा अभ्यास होतो. ह्याच्यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट नाही. परिवर्तन युवा वक्तृत्व स्पर्धा आहे म्हणून रिंगण वक्तृत्व स्पर्धा आहे असं अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत प्रेमाचं सांगणं आहे आणि कृतज्ञतापूर्वक सांगणं आहे. परिवर्तनमुळे वक्तृत्व स्पर्धा आहे. 4 वर्ष रिंगणला झालेत आणि 8 वर्ष परिवर्तनला झालेत.
त्याच्यामुळे ही रिंगणची वक्तृत्व स्पर्धा ही छोटी बहीण आहे असं परिवर्तनची असं आम्ही म्हणतो. लाडकी बहीण आहे. तर लाडकी बहीणला ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीने कुटुंब प्रतिसाद हा रिंगणला द्या. बरंच नोंदणी झालेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी ही विनंती. थांबतो. धन्यवाद.